25 जून 1975 यामध्ये जे 25 जून आहे, या 25 जूनला 51 वर्ष पूर्ण झाली आहेत 1975च्या पूर्ण घटनेला. कोणती घटना होती ही? तर ही होती आणीबाणी. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशी आणीबाणी म्हणजे काय, आणीबाणीचे प्रकार किती आहेत, आणीबाणी कशाला म्हणतात, आणीबाणी कोणामुळे घडली होती आणि ही आणीबाणीचे संविधानामध्ये याचं महत्त्व काय आहे, या आणीबाणी लादल्याने परिणाम काय होतात, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. चला तर मग सुरू करू. आणीबाणीचा इतिहास बघूया, पार्श्वभूमी बघूयात आणि नेमकी याची व्याख्या काय सांगते आणीबाणीची हेही बघणार आहोत. आणि या आणीबाणी घडल्यामुळे कोणते असे नेते होते जे की त्यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली, तसेच आणीबाणीचा इतर परिणाम काय होता हे आपण आता सध्याला बघूया. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. भारताच्या इतिहासामध्ये जे 1975 ते 77 हा जो काळ आहे, या दरम्यानचा जो काळ आहे, त्यातील जो 21 महिन्यांचा काळ आहे तो होता आणीबाणीचा काळ. ओके, या आणीबाणीच्या काळामध्ये तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान होते इंदिरा गांधी. आणि इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याने हे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की आणीबाणी लादण्याचं कारण काय असतं, तर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याकारणाने देशव्यापी आणीबाणी जाहीर झाली होती. त्यावेळेसचे पंतप्रधान कोण होते, तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. ओके, आता ही आणीबाणी लादत असताना त्यावेळेसचे राष्ट्रपती कोण होते, कलम कोणतं होतं, तर बघा या ठिकाणी राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद होते. यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीने संविधानातील कलम 352(1) हे आणि या कलमाखाली आणीबाणी जाहीर केली होती. आणि तो दिवस होता लागू करण्याचा 25 जून 1975. खूप महत्त्वाची तारीख आहे की आणीबाणी कधी लागू करण्यात आली होती, तर 25 जून 1975. आणि या 25 जूनलाच 51 वर्ष पूर्ण झाली आहेत या दिवसाला. ओके, त्याच्यामुळे आपण हा आणीबाणीचा घटक चॅप्टर कंप्लीट करत आहोत, कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या आणीबाणी लादल्याने काय झालं नेमकं, कोणकोणते नेते होते जे की त्या विरोधामध्ये होते, तर या ठिकाणी पहा, जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस हे इत्यादी नेते होते जे की राजकीय विरोधक होते. मग या राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. कोण्या बेसिसवर? जेव्हा आणीबाणी लादली त्या बेसिसवर. ओके, आता आणीबाणीचे इतर परिणाम हे बघूयात की यामध्ये काय आहे. जसं राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं, तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवरही गदा आली होती. प्रसारमाध्यमांच्या अधिकारावर गदा आली होती. दुसरं आहे की नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरही स्थगिती आली होती. तिसरा पॉईंट आहे की विरोधी पक्षाची राज्य सरकारे बरखास्त केली होती. तर असे हे काही परिणाम होते जे की आणीबाणी लादल्यानंतर हे परिणाम आपल्याला दिसून आले होते, ज्याच्यामध्ये की प्रसारमाध्यमावरही गदा आली होती, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरही गदा आली होती आणि तसेच विरोधी पक्षाची राज्य सरकारे होती ती सुद्धा बरखास्त करण्यात आली होती. अशा प्रकारे परिणाम होते जे की आता आपण हा होता आणीबाणीचा इतिहास, ज्यामध्ये की पहिली वेळेस ती आणीबाणी लादली होती आणि लादल्यानंतर त्याचे परिणाम होते आणि त्यातील काही महत्त्वाचे नेते होते. आता पाहूयात आपण की नेमकी आणीबाणी म्हणजे काय आणि संविधानातील त्याचं महत्त्व कसं आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने ते कशा पद्धतीने विचारलं जातं ते. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आता बघूयात आपण की नेमकी आणीबाणी म्हणजे काय, आणीबाणीची संकल्पना काय आहे आणि त्याचे प्रकार किती आहेत आणि त्यामध्ये कलम बघूयात. तर यामध्ये बघा, देशाच्या किंवा राज्याच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाल्यास, ओके, कोणत्या, तर देशाच्या किंवा राज्याच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाल्यास भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र सरकारला विशेष अधिकार देण्याची जी व्यवस्था आहे त्याला आणीबाणी असं म्हणायचं. ओके, आलं तुमच्या लक्षामध्ये. यामध्ये देशाची सुरक्षितता आणि राज्याची सुरक्षितता या दोन्ही घटकांना जर गंभीर धोका निर्माण होत असेल तर त्या बेसिसवर भारतीय राज्यघटनेमध्ये तसं नमूद आहे की तो अधिकार, त्या घटनेनुसार तेवढा अधिकार आहे केंद्र सरकारला, विशेष अधिकार आहे ती व्यवस्था अंमलबजावणी करण्यासाठी. म्हणून या ठिकाणी हे आहे आणीबाणी म्हणजे काय, आणीबाणीची संकल्पना.
आता आणीबाणी 3 प्रकारच्या आहेत. पहिले आहे राष्ट्रीय आणीबाणी, यामध्ये कलम 352 येतं. दुसरा आहे राज्यातील राष्ट्रपती राजवट, ज्याच्यामध्ये कलम 356 येतं. आणि आर्थिक आणीबाणी तिसरं कलम 360 येतं. तर यामध्ये लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारलं जातं, अशा आणीबाणी दिले जातात आणि त्यामध्ये हे कलमांची हेराफेर केली जाते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे कलम फार महत्त्वाचे आहेत की राष्ट्रीय आणीबाणीचं कलम 352 आहे, राज्यातील राष्ट्रपती राजवटचं कलम 356 आहे आणि आर्थिक आणीबाणीचं कलम 360 आहे. ओके, हे जोड्यामध्ये विचारलेलं आहे आणि वन लायनरमध्ये सुद्धा हे विचारण्यात येतं. आणि हा असा आणीबाणीचा टॉपिक आहे जे की कोणत्याही परीक्षेमध्ये यावर आधारित तुम्हाला हा प्रश्न विचारतातच. म्हणून हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे, स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आता बघूयात आपण या प्रत्येक आणीबाणीचे स्टेप बाय स्टेप ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट असे बघूयात, जे की परीक्षेमध्ये विचारतातच, एवढे महत्त्वाचे आहे ते. त्याच्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट अकॅडमी. मध्ये पहिली आणीबाणी बघूया. पहिला आहे की राष्ट्रीय आणीबाणी. ही राष्ट्रीय आणीबाणीचं कलम आहे 352, खूप महत्त्वाचं कलम आहे. आणि ही राष्ट्रीय आणीबाणी लादण्याची कारणे काय आहेत, तर यामध्ये 3 कारण असू शकतं. पहिलं आहे युद्ध, दुसरं आहे बाह्य आक्रमण आणि तिसरं आहे सशस्त्र बंड. जर या तिन्हीपैकी एखादं कारण असेल तर राष्ट्रीय आणीबाणी 352 अंतर्गत आपल्याला राष्ट्रीय आणीबाणी लादण्यात येते. तिसरं आहे की या राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. तर या राष्ट्रीय आणीबाणीला मंजुरी कोण देतं, तर संसदेकडून 1 महिन्याच्या आत मंजुरी घ्यावी लागते. कोणाच्या सल्ल्याने हे होतं, हे तर पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती ही आणि राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करतात. ओके, या राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम काय आहेत, तर पहिला परिणाम आहे केंद्र सरकारचे अधिकार वाढतात याने. ओके, लक्षात ठेवा, केंद्र सरकारचे विशेष अधिकार वाढतात. दुसरं आहे की संघराज्य व्यवस्थेवर परिणाम होतो. राज्य असो की केंद्रशासित प्रदेश असो, त्यांच्यावर परिणाम होतो. तिसरं आहे की काही मूलभूत अधिकारांवर निर्बंध येतात, मग ते नागरिकांचे असो की इतर असो, मग अशा सर्वांच्या मूलभूत अधिकारांवर निर्बंध येतात. का, तर राष्ट्रीय आणीबाणी लादली म्हणून. असे हे पॉईंट्स आहेत राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 अंतर्गत आपल्याला हे ऑब्जेक्टिव्ह पाहायला मिळतात. तुम्ही स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊनसुद्धा करू शकतात. खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत हे. याविषयी जर तुम्हाला काही डाऊट येत असेल, काही अजून माहिती असेल तर तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणीबाणीचा दुसरा प्रकार आहे राज्यातील राष्ट्रपती राजवट. तर ही जी राष्ट्रपती राजवट आहे ती कोणत्याही राज्यामध्ये लागू केली जाते कलम 356 अंतर्गत. ओके, तर हे राज्यातील राष्ट्रपती राजवट लागण्याचं कारण काय आहे, तर हेच कारण आहे की राज्यातील जी घटनात्मक यंत्रणा आहे ती जर अपयशी ठरत असेल तर राष्ट्रपती राजवट लागली जाते. तर यामध्ये घोषणा कोण करते या राष्ट्रपती राजवटीसाठी, तर राष्ट्रपती घोषणा करतात. राष्ट्रपती कोणाच्या आधारे हा राष्ट्रपती राजवट लावतात, तर राज्यपालांच्या अहवालावरून किंवा अन्य माहितीवरून राष्ट्रपती ही घोषणा करतात. मंजुरी कोण देतं, तर संसदेकडून 2 महिन्याच्या आत याची मंजुरी घ्यावी लागते राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी. तिसरा यामध्ये परिणाम काय होतो या राष्ट्रपती राजवटीने, तर राज्य सरकार बरखास्त होते. आणि दुसरं आहे की राज्याचे प्रशासन राष्ट्रपतीच्या वतीने चालते. हे परिणाम आहेत जे की राष्ट्रपती राजवट लागल्याने तिथे आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतात. तर राज्यातील राष्ट्रपती राजवटीचं कलम महत्त्वाचं आहे 356. तसेच परिणामही महत्त्वाचे आहेत, परिणाम परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तसेच घोषणा कोण करतं हे सुद्धा विचारलेलं आहे आणि मंजुरी कोण देतं आणि किती त्याचा कालावधी आहे हे सुद्धा परीक्षेमध्ये वन लायनरमध्ये विचारलेलं आहे. त्याच्यामुळे हे पॉईंट्स फार महत्त्वाचे आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. आणीबाणीचा तिसरा प्रकार आहे आर्थिक आणीबाणी. या आर्थिक आणीबाणीचं कलम 360 आहे. तर या आर्थिक आणीबाणीचं लादण्यासाठी कारण काय असू शकतं, तर भारताच्या आर्थिक स्थैर्याला किंवा पताला धोका निर्माण झाल्यास आर्थिक आणीबाणी लागू होऊ शकते. याची घोषणा कोण करतं, तर राष्ट्रपती करतात. आणि मंजुरी कोण देतं, तर संसदेकडून 2 महिन्यांच्या आत मंजुरी घ्यावी लागते आर्थिक आणीबाणीसाठी.
आर्थिक आणीबाणीचे परिणाम काय होतात, तर आपल्याला हे माहिती आहे की आणीबाणीमध्ये केंद्र सरकारचा अधिकार हा वाढत असतो, हे बेसिक आहे. पण यामध्ये काय आहे की केंद्र सरकार राज्यांना आर्थिक सूचना देऊ शकते, हे याचा एक परिणाम आहे. दुसरं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचे व न्यायाधीशांचे वेतन कमी केले जाऊ शकते आर्थिक आणीबाणी लादल्याने. आणि भारतात आजपर्यंत कधीही आर्थिक आणीबाणी लादलेली नाही आहे, हे आपलं सुदैव आहे. तर या आर्थिक आणीबाणीचं कलम कोणतं आहे, 360. आणि मंजुरी संसदेकडून 2 महिन्यांच्या आत मिळते. कारण काय आहे आर्थिक आणीबाणीचं, की भारताच्या आर्थिक स्थैर्याला किंवा पताला धोका निर्माण झाल्यास आर्थिक आणीबाणी लादली जाऊ शकते. घोषणा कोण करतं, तर राष्ट्रपती करतात. असे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे की आपण आणीबाणीमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. या पॉईंट्समध्ये काही जर राहून गेला असेल किंवा कोणती नवीन माहिती ॲडिशन करायची असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. जर या पॉईंट्सविषयी काही डाऊट येत असेल तर तेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. जर आवडलं तर तुम्ही नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट अकॅडमी विथ चंचल.